अपडेट न्यूज। यवतमाळ इथं एलसीबीची मोठी कारवाई, बॅटरी चोरांच्या टोळीला बेड्या, 4 गुन्हे उघड। यवतमाळ जिल्ह्यात 4 चाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यामुळे जिल्ह्यातील 4 मोठे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। अशी झाली कारवाई। 9 फेब्रुवारी 2026 रोजी एलसीबीचं पथक गस्तीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका ॲपे रिक्षातून चोरीच्या बॅटऱ्या विकण्यासाठी नेल्या जात होत्या। पोलिसांनी पोबारू लेआउट परिसरात सापळा रचून MH29 BD 1689 क्रमांकाचं वाहन अडवलं। झडती घेतली असता रिक्षात चोरीच्या बॅटऱ्यांसह 3 संशयित आढळले। अटक केलेले आरोपी शेख रब्बू शेख नबाब, वय वर्ष 26, राहणार अलकबीर नगर, यवतमाळ, परमेश्वर सुनील राठोड, वय वर्ष 25, राहणार सिंदखेड, तालुका नेर, साहिल शंकरराव खवासे, वय वर्ष 21, राहणार अशोकनगर, नेर। जप्त मुद्देमाल आणि उघड झालेले गुन्हे। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी द्वारवा, दहेली आणि यवतमाळ परिसरातून बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी 20 बॅटऱ्या आणि रिक्षा असा एकूण 2,15,000चा माल जप्त केला। या कारवाईमुळे पोलीस ठाण्यातील गुन्हे उघड झाले आहेत। ते असे: द्वारवा पोलीस स्टेशन 2 गुन्हे, यवतमाळ ग्रामीण 1 गुन्हा, अवधूतवाडी पोलीस स्टेशन 1 गुन्हा। मार्गदर्शन: ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि एलसीबी प्रमुख सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड, बबलू चव्हाण, मिथुन जाधव, सोहेल मिर्झा, किशोर झांडेकर, पवन, अमित, जितेंद्र व त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.